हालेलुया। ह्या बहिणीची साक्ष आहे प्रियांनो। हे सांगतात की काही 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। बहीण अचानक आजारी पडल्या, ह्या पूर्ण अनकॉन्शियस झाल्या होत्या। यांना माहीत नव्हतं, रात्रीचे 1:30 वाजले होते आणि यांच्या परिवारातल्या लोकांनी यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्या म्हणतात मी एवढी सिरियस झाले होते की मला ICU मध्ये ठेवण्यात आलं। माझं डोकं जे आहे ठणठण दुखत होतं, मला ताप आला होता आणि मला जो आहे दम्याचा त्रास म्हणून सांगण्यात आलं। ते सांगतात मी 11 दिवस जे आहे ICU मध्ये होते। मी पूर्णपणे अनकॉन्शियस होते। मला काहीही कुठल्याही म्हणजे माझ्यासोबत काय घडतंय, काय चाललंय मला काही समजत नव्हतं। फक्त मला दम लागत होता आणि त्या ICU मध्ये मी असताना मला काही सुचत नसताना मी अचानक एक दृष्टांत पाहिला। त्या दृष्टांतामध्ये मी असं पाहिलं की पास्टर जे आहे माझ्या जवळ थांबलेले आहेत आणि ते माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत आहे आणि जसे पास्टर प्रार्थना करत आहे त्या क्षणी त्या एक जसा तो आजार होता माझा, डोकेदुखीचा आजार, तापेचा आजार, अस्थमाचा आजार, तो एक करून जसा माझ्या शरीरातून निघून जात होता। मी ती उपस्थिती तिथे महसूस करत होते। मला कळत नव्हतं, मी तर हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग पास्टर माझ्या जवळ कसे काय, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करताय हे मी पाहत आहे। परंतु फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या मी चर्चमध्ये नव्हते, पण मी त्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ॲडमिट होते। आणि जेव्हा म्हणे दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आले तेव्हा त्यांनी माझ्या सलाईन वगैरे काढल्या, तेव्हा पण मी अनकॉन्शियस होते आणि मी बोलत होते की माझ्यामध्ये येशूचं रक्त आहे, माझ्यामध्ये येशूचं रक्त वाहत आहे। आणि त्या डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्हाला काय झालं, पण ते सांगतात की मला तेव्हा देखील काही बोलता येत नव्हतं। परंतु ते सांगतात प्रियांनो की जे दृष्टांतात मी पाहिलं की पास्टर पॉल सिल्वे माझ्यासाठी प्रार्थना करताय आणि त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की माझा एक आजार त्यांच्या प्रार्थनेद्वारे जसं काही माझ्या शरीराला सोडून निघून जातोय, तेव्हाच मला देवाने आरोग्याने भरलं, तेव्हाच परमेश्वराने मला पूर्णपणे निरोगी केलं। आणि ते सांगतात प्रियांनो की मी 11 दिवस ICU मध्ये होते, पण त्या तुम्ही त्यांच्याकडे पाहू शकतात की तुम्ही त्यांना बघून कोणी म्हणणार नाही की ही व्यक्ती 11 दिवस ICU मध्ये होती। त्या म्हणतात की खरोखर देवाने मला बरं केलं, पास्टरांनी त्यांच्या प्रार्थनेद्वारे त्यांना बरं केलं, त्या पूर्णपणे आज बऱ्या झालाय। ते सांगतात आज मी मंदिरात आले आणि साक्ष द्यायला उभी आहे, हे फक्त आणि फक्त त्या जीवित परमेश्वरामुळे झालं। आणि ते देवाला धन्यवाद देतात, तसे पास्टरांना देखील धन्यवाद देत आहे की त्यांच्या प्रार्थनेमुळे परमेश्वराने त्यांना आरोग्याने भरलाय। तर काने प्रियाने सुंदरच्या साक्षीसाठी आपण टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद देऊया।